सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे चैत्र यात्रेनिमित्त सासवडचे सुपुत्र संत तेल्या भूत्या यांच्या कावडीची परंपरा अत्यंत प्राचीन आणि मानाची आहे। ही कावड कठीण मुंगी घाटातून हर हर महादेवच्या जयघोषामध्ये मानवी साखळी करून शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी आणली जाते, जी यात्रेचे मुख्य आकर्षण आहे। मुंगी घाटातून कावड चढत असताना रेस्क्यू ऑपरेशनसाठी सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर येथील टीम गेल्या 14 वर्षांपासून भाविकांच्या सेवेमध्ये आहे। सातारा जिल्हा पोलीस यांच्या वतीने सुद्धा यात्रेमध्ये अचूक बंदोबस्त केला जातो। याचा अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। पाहूयात। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये यातून येथे मुंगी घाटामधून आज तेल्या भूताच्या कावडीचा हा बार्शीचा मान आहे। या बार्शीच्या माना दिवशी तेल्या भूताची कावड या मुंगी घाटामधून लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या पिंडीवरती या ठिकाणी जलाभिषेक करण्यासाठी हा शंभू महादेवाचा अभिषेक करण्यासाठी तेल्या भूताची कावड मुंगी घाटातून येत असते आणि या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी आपण पाहतो की मुंगी घाटामधून या तेल्या भूताच्या कावडीसोबत या डोंगर भागामधून चालल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे। कशा प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी या ठिकाणी महाबळेश्वरहून सध्या या ठिकाणी टीम आलेली आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीपासून या ठिकाणी या यात्रेला सुरुवात होत असते। शंभू महादेवाचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातो आणि त्यानंतर या यात्रेची जी सांगता होत असते, समाप्ती होत असते, ही बार्शी दिवशी होत असते। बार्शी दिवशी सर्वात मोठा जल्लोष या ठिकाणी या लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आयोजित केला जातो आणि तेल्या भूताच्या कावडीचा या ठिकाणी मोठा मान या ठिकाणी शंभू महादेवाच्या यात्रेमध्ये मानला जातो। आणि आज जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय तेल्या भूताच्या कावडी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आज जर सकाळपासूनच पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठी गर्दी या मुंगी घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर हजारो फूट या ठिकाणी जो डोंगर आहे हे उंच आहे आणि ही खालची पातळी जर आपल्याला पाहायला गेली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खालून या ठिकाणी वरती कावडी येत असतात आणि या कावडीचा बहुमान आज तेल्या भूताच्या कावडीचा बहुमान या ठिकाणी आहे आणि जलाभिषेक करण्यासाठी आज बार्शी दिवशी या ठिकाणी शंभू महादेवाचा जलाभिषेक करण्यासाठी या ठिकाणी हा संपूर्ण टीम या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी आलेले आहे। सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी मुंगी घाटामध्ये आपल्याला केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येतं हे आपण पाहत आहोत कशा प्रकारे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। या मुंगी घाटामध्ये अनेक भाविक या ठिकाणी या डोंगरातून घसरून यांना दुखापत होत असते, मात्र पोलीस प्रशासनाचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कशा प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे ही आपण पाहतो। या ठिकाणी मुंगी घाटामध्ये या ठिकाणी कावडीचा जो तेल्या भूताचा मान आहे या महाबळेश्वरमधून या ठिकाणी तेल्या भूताच्या कावडीचा जो या ठिकाणी मानाच्या कावडी येत असतात या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी महाबळेश्वरहून या ठिकाणी टीम आलेली आहे। सर, आपल्या टीमचं नाव काय आहे आणि किती वर्षापासून ही आपण निशुल्क सेवा या ठिकाणी तेल्या भूताच्या कावडीमध्ये या ठिकाणी सहभागी झाला आहे? आपलं सह्याद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स महाबळेश्वर हे आपल्या संस्थेचं नाव आहे आणि आम्ही जवळजवळ 14 वर्ष झाले हे काम करतो आहे। निशुल्क कुठल्याही याचा मानधन घेत नाही आम्ही। आमच्या स्वखर्चाने येऊन इथं सगळं लोकांना कावडीचा जे फेल डाऊन होतात त्यांना जिवंत सगळ्यांना व्यवस्थितरित्या आम्ही इथं वरती येतो आणि तिथून 108मध्ये पुढील उपचारासाठी पाठवत आहे आम्ही। 14 वर्षाचा अनुभवामधून काय अनुभव जरा भयानकच आहे, कारण आमच्यापेक्षा हे कावड जे वर आणतात ते हात साखळीनं वर आणतात ते फार भयानक आहे। आम्ही रोपच्या सहाय्याने त्यांना वर म्हणजे एखादा कावडीवरनं हात गरम हाता चिलकट झाल्यामुळे फेल डाऊन होतात आणि ते मणक्यावर पडतात, त्यांना हालचाल करता येत नाही। त्यामुळे आम्ही त्यांना फायबर स्ट्रेचरमध्ये लिफ्टिंग करून वरती गेलो। आज आम्ही साधारणतः 8 ते 10 भाविकांना आम्ही लिफ्ट केलेलं आहे खालून वर आजच्या तारखेला। आणि एक लहान मुलगी 1 वर्षाची असेल तिला आम्ही लिफ्ट केलेलं आहे की तिचं एनर्जी कमी झाली होती। पोलीस प्रशासनाचा कशा प्रकारचे बंदोबस्त केला जातो? पोलीस बंदोबस्त आम्हाला जेव्हा एका टापामधून आम्ही जेव्हा खाली उतरतो त्याला तिथला पब्लिकला बाजू करायचं पोलीस काम करतात आणि त्यांचं आम्हाला सहकार्य असतं। आज रेस्क्यू टीम तुमच्यासोबत आहे, किती लोक आहेत? आम्ही आता जवळजवळ 20 लोक आलेलो आहोत मदतीसाठी आणि त्यातून आम्ही लिफ्टिंग घेत आहे। आता एक कदाचित कॅज्युलिटीवर आलेली दिसते आमची। तर आपण पाहतोय कशा प्रकारचं या ठिकाणी महाबळेश्वरची जी ही टीम आहे कशा प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी केलं जातं आहे आपण पाहतोय।
मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाविक आपल्याला आलेला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारचं या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आपण पाहतो की तत्पर आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी सातारा जिल्हा असो माण तालुका असो यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तेल्या भूताच्या कावडीमध्ये या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणतः 2 ते त्या ठिकाणी जो दरी आहे या दरीमधून तेल्या भूताची कावड या ठिकाणी शंभो महादेवाच्या या ठिकाणी जलाभिषेक करण्यासाठी येत असते आणि ही तेल्या भूताची कावड पाहण्यासाठी महाराष्ट्रामधून जे लाखो भाविक या ठिकाणी तेल्या भूताची कावड पाहण्यासाठी मुंगी घाटामध्ये येत असतात। ही दृश्य आपण स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी शिखर शिंगणापूर येथून पाहत आहोत। मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी तेल्या भूताची कावड शिखर शिंगणापूरमध्ये या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः 5 ते 5:30च्या दरम्यान ही तेल्या भूताची कावड या ठिकाणी घाट चढून शंभो महादेवाच्या जलाभिषेकासाठी या ठिकाणी जात असते। ही अशा प्रकारची या ठिकाणी आपण स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या भाविकांपर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहोत। शिखर शिंगणापूरमध्ये आज मुंगी घाटामध्ये तेल्या भूताची कावड या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तेल्या भूताच्या कावडीचे मुख्य मानकरी या ठिकाणी आपल्यासोबत स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून जुळलेले आहेत। नेमकं काय परंपरा आहे, कशा प्रकारची या ठिकाणी तेल्या भूताची कावड या ठिकाणी मुंगी घाटामध्ये चढते हे आपण प्रथमतः या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तेल्या सर काय सांगाल, कशा प्रकारचा या उत्साह या ठिकाणी शिंगणापूरमध्ये चालू आहे? खूप मोठा आनंद उत्सव चालू आहे। संत देवीदास कामते कुंभारवळण पंचक्रोशी संत तेल्या भूताच्या समाधीला त्या ठिकाणी प्रदक्षिणा करून तेल्याचा गाणं आहे तिथं आरती करून त्या ठिकाणी अष्टमीच्या दिवशी संत तेल्या भूताच्या कावडीची नगर प्रदक्षिणा होते आणि खळद येथून रामनवमीच्या दिवशी खळद येथून भव्य दिव्य असा प्रस्थान सोहळा त्या ठिकाणी खळद येथून सुरू होतो आणि 5 दिवसाचा हा प्रवास या ठिकाणी आम्ही करत आहे। बार्शीला या ठिकाणी धार पडते। किती दिवसापासूनची परंपरा आहे? 1324 सालापासूनची अखंड परंपरा चालू आहे। तेल्या भूताचे वंशज आता ती परंपरा नाना महाराज खळदकर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही परंपरा अखंडपणे चालू आहे। तारखेला नाना महाराज खळदकर हे तेल्या भूत्या कावडीचे वंशज आता उपस्थित आहेत। साधारणतः किती वेळ लागेल तेल्या भूताची कावड? शेवटच्या टप्प्यावर कावड आलेली आहे। पुढच्या कावडी गेल्यानंतर लगेचच कावड वर येते। या ठिकाणी मोठा पाऊस चालू तरी सुद्धा भाविकांची एवढी मोठी गर्दी? भाविकांचा उत्साह त्याच पद्धतीने चालू आहे। आज पाहिलं तर इतका मोठा पाऊस झालेला असताना सुद्धा त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी आपण पाहताय माहोल, आनंदी माहोल आज या ठिकाणी आहे। तेल्या भूताच्या कावडीची परंपरा अशी आहे म्हणतात की त्यांचं जो राहतं घर आहे ते घर पेटवून या ठिकाणी धार लावण्यासाठी एकतपूर येथील राहतं घर पेटवून त्या ठिकाणी तेली भूती 1324 सालापासनं म्हणजे आज 850 वर्ष झाली आज ही परंपरा त्या पंचक्रोशीनं चालू ठेवलेली आहे। आता तुम्ही सध्या पाहताय चांगल्या गावडींना 2-2 दोर लावून ती शेकडो भाविक ते कावडवर घ्यायचा प्रयत्न करतायत। पण तुम्ही बघा आमचं देवाचं आमच्या तेल्या भूत्या कावडीचं सत्व आहे। आम्ही मानवी साखळीच्या जोरावरती या पावसावरती सुद्धा आम्ही ती वर घेणार आणि पहा तुम्ही इथं स्वतः तुम्ही घ्यायचं शूटिंग। आपण पाहतोय कशा प्रकारची सकाळपासूनच दोर लावून या ठिकाणी कावडी चालू आहेत वडण्यासाठी वर। मात्र या कावडीची असा मान आहे ही परंपरा अशी आहे न दोर लावता फक्त मानवी साखळी करून ही कावड या ठिकाणी हजारो फुटांच्या अंतरावरून वर घेतली जाते। मोठा पाऊस चालू असताना सुद्धा लाखो भाविक या ठिकाणी हा कावडीचा या ठिकाणी उत्साह पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्रापर्यंत ही आज तेल्या भूताचं ही कावडीपर्यंत आम्ही स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून तेल्या भूताच्या कावडीचा हा बहुमान या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहत आहोत। स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, शिखर शिंगणापूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।